सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी ट्रॉफी आणि शूजचे पुरस्कर्ते राम भगत सुनील शेळके यांच्याकडून आज 2000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य आले. दिनेशजी करमेलकर यांच्याकडून 1000चं सहकार्य आले. नवनाथजी नरे यांच्याकडून 1000 आणि जयदाजी शेख यांच्याकडून 1000 आलेले आहेत. सामना 2 ओव्हरचा आहे. सामन्याला आपण सुरुवात करतोय. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये स्ट्राईक एंडकडे कैलासला तुम्ही बघतायत आणि नॉन स्ट्राईक एंडकडे समीर पालकर. फोर्टी प्लस दर्जेदार क्रिकेट ज्यानं सुदृढ कामगिरी केली तिसऱ्या दिवसामध्ये असा सुकापूर 40 प्लस. अरे आहे ना 12 काय चला मॅच ऑन होते. मॅच ऑन होते. अमर केने आले पहिल्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक पॉवर प्लेचं म्हणता येणार नाही कारण आता फक्त 2 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 5 खेळाडू तिसऱ्या सर्कलच्या बाहेर राहतील. सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत बॅटिंगसाठी. कैलास आणि त्यासोबत समीर पालकर. नो DRS सिस्टम. पुन्हा एकदा त्या गोष्टीची मी तुम्हाला दखल देईन. सज्ज मॅच स्टार्ट होते. सामना ऑन होतोय. पहिला बॉल आक्रमण करायचं होतं. बॉल फिरेल यात मात्र शंकाच नाही. 40 प्लसच्या क्रिकेटर्सला तुम्ही जरी 40 प्लस आणि तुमच्यामधील सामना असला तरी 40 प्लस संघाला तुम्ही थोडस हलक्यात घेऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे गोलंदाजी करत असताना तो नियंत्रित टप्पा आहे. जिथे त्यांना बॉल डिलिव्हर करायचा तो तिथेच ते डिलिव्हर करतात. त्यांच्याकडे अनुभव आहे एका बाजूला सलसलचं रक्त. 40 प्लस विपक्ष रेग्युलर क्रिकेट. ओ जय तिथे सुटलाय. चंद्रकांतजी पोपेटा होते विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. बॅटच्या टो एंडवर हा बॉल लागलाय. समीर पालकर ज्यांना डॉट बॉल खेळ ज्याची बॅटिंग फार महत्वाची राहील. सध्याचे टी शर्ट आपण बघतोय मैदानामध्ये शिवनसही संघाच्या स्वर्गीय सचिन दत्तात्रय पालांडे यांच्या स्मरणार्थ त्यांना देण्यात आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा अमर केनी. पहिले 2 बॉल प्रभावी राहिले आणि त्याच्यानंतर फटका फसला होता. झेल निसटलाय. समीर पालकरला जीवनदान देणं टीमच्या दृष्टिकोनातून घातक ठरू शकते. येणाऱ्या कालखंडामध्ये त्याला जीवनदान दिले. 2 रन या बॉलवर मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 धावा सध्या फलकावर. क्वालिफायर 1 क्वालिफायर 2 अशा मॅच बघायला मिळतील. फटका खोदून काढलाय. पुन्हा एकदा फिल्डर तयार आहेत. लगातार बॅक टू बॅक 2 झेल सोडलेत. समीर पालकरला जीवनदान मिळालंय 2 वेळा बॅक टू बॅक. जो या टीमचा मुख्य खेळाडू आहे. मागील 2 बॉलमध्ये 2 डबल आले. धावसंख्या टोटल बघायला मिळते ऑन बोर्डवर 5. थोडीशी शांत सुरुवात परंतु मागील 2 बॉलमध्ये 2 जीवनदानी मिळालेत. त्याचा फायदा कसा उचलेल बघायचं. एका बाजूला अमर केनी अनुभवी खेळाडू. लोवर फुल टॉस आहे. ड्राईव्ह केला बॉलला डीप मध्ये लॉंग ऑन कडे. हो तिथे करा फिल्डिंग. सध्या चुका करतोय मैदानामध्ये. याच्या अगोदर 2 झेल सोडले त्याच्यानंतर चौकार आलाय 4 रन. डीजे आमच्या अजय अच्युत. डीजे अच्युतला आपण बघतोय. हो इथे प्ले डाऊन झाले. मोठी विकेट. 2 वेळा जीवनदान जरूर मिळालं परंतु इथे बाद झालेत खेळाडू.
समीर पालकरच्या खेळीचा अंत झालाय. पहिला धक्का शिवनसई संघाला धावसंख्या फळकावर धावा आहेत त्या टोटल 9 धावा बघायला मिळतात. केसरचा मजा घेतोय. दाने दाने में केसर का दम. मध्ये सागर आला बॅटिंग साठी. गोलंदाज तयार होते बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटक जे संपलंय ज्यामध्ये 9 धावा आलेत. अमर केने यांची फार सुंदर गोलंदाजी इथे बघायला मिळेल. सेकंड ओव्हरला आपण सुरुवात करते. मस्कर आलेत बॉलिंग ट्रॅकवर. व्हाईट बॉलचा पंचाने आम्हाला इशारे केले. प्रदीप मस्कर चे गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक फेकतायत. संदीप मस्कर सेकंड ओव्हर मध्ये. पहिला बॉल जो व्हाईट+1 आली. बॅटच्या रडार मध्ये अगदी समोर होता आणि ओव्हर पिच बॉलला पाठवलाय. ब्लॅक स्क्रीनला टच करत असताना ठोकलाय षटकार. एक हॅलो चेक हॅलो चेक. बॉल झालाय डीप मध्ये. लॉंगॉनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. आणखीन एक शानदार चौकार. संदीप यांच्यावर आक्रमण केल्या. फलंदाज सध्या मैदानामध्ये सागरला आपण बघतोय. एक 6. हॅलो चेक हॅलो. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि ज्यामध्ये बॅटिंग वाटायला येत असताना सध्या
शिवनसई संघानं टोटल रन केले 30. रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. मॅच पाहायला मिळते जिथे एका साईडला शिवनसाई आणि त्याला फाईट करत असताना सुकापूर 40+ या दोन संघांदरम्यान ही मॅच जिथे पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिलं तर 2 षटकांच्या अखेरीस तब्बल धावा जमा केल्या. त्या मात्र 30 आणि 31 धावांचा लक्ष्य आता सुकापूर 40+ टीम समोर. चला लगेच सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला 40+ संघ आता LBW चा आउट तुमच्यासाठी असेल, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. अच्युत डबल आवाज कमी झालाय. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो मॉनिटर दे ना. मोठी संघ की आपण सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. ऑफिशियल अंपायर्स आमचे A1 जोडी सत्यवान काकडे सर, थार विजेता. त्यांच्या समेत आपण पाहतोय बीजी शेड्यूल सातत्यानं डे नाईट या फॉर्मॅट मध्ये पाहतो ते आमचे सुनील तांडे सर. आपले हार्दिक स्वागत आहे. चला थोडा फास्ट. तर सेकंड सत्रामध्ये 31 धावांचा लक्ष्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सुकापूर 40+ संघ. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी पाहिली जिथे फक्त 9 धावा. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये टोटलला पण पाहिल्या 21 धावा. त्याच्यामुळे टोटल 2 षटकामध्ये 30 धावा जमा केल्या. 31 धावांचा लक्ष्य सेकंड सत्रामध्ये. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज अमर केनियाना अमित पाटील ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12 बॉल 31 धावांचा लक्ष्य बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला गोलंदाज
कैलास हा गोलंदाज. पहिलाच बॉल फटका चांगला ब्लॅक स्क्रीन समोर हा फटका एक्झिक्यूट केला. पहिल्याच बॉल वरती आक्रमण, पहिल्याच बॉल वरती हा तडाखा दिला. पहिल्याच बॉल वरती येतोय षटकार. हे अकाउंट 6 धाब्यानं ओपन केलाय. 31 धाब्यांचा लक्ष सुकापूर 40 प्लस टीमला पार करायचा आणि तो लक्ष कशा रीतीनं पार करायचा याचं उत्तम उदाहरण सध्या या मॅच मध्ये अमर केनीनं दाखवलंय. चला नवीन बॉल घ्या आपण. चला मॅच बॉल आलाय. कैलास वरती पूर्णपणे प्रहार केला. पहिल्या बॉल वरती षटकार. 12 मध्ये 31 धाब्यांचा लक्ष पार करायचा. हा सेकंड बॉल आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ओ इथे यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय त्रिफला चिता. पहिला धक्का सुकापूर 40 प्लस टीमला. फलंदाज अमर केनी बॅक टू द पवेलियन. अरे एक कोट घेतला की डोकं कसं तड 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 तड. अरे पहिला बॉल षटकार. पहिला सेकंड बॉल वरती विकेट. अमर केनी मैदानातून बाहेर झाला. आता नवीन खेळाडू फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. जयदास मात्रे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या बॉल वरती सुरुवात चांगली राहिली सुकापूर 40 प्लस टीमची. त्याच्यानंतर लगेच बॅकअप दिला गोलंदाज कैलासनं, जिथे दुसऱ्या बॉल वरती हा पहिला धक्का सुकापूर 40 प्लस टीमला. हा तिसरा बॉल आहे. गोलंदाज तयार. लो पुलटास बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन चुनला. उचलतील, फेकतील. तू मैं डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. इथे हा दुसरा धक्का लागलाय. चुकीचा कॉल झाला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. योग्य तो कॉल झाला नाहीये आणि त्याच्या कारणास्तव रनआउटचा शिकार. हा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना सुकापूर 40 प्लस टीमला फलंदाज मैदानातून बाहेर होतोय अमित पाटील. फलंदाज अमित पाटील देखील मैदानातून बाहेर झाला. अमरची विकेट गेल्यानंतर अमित देखील रनआउट मध्ये हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. दुसरा धक्का लागला. धावसंख्या पहिले टोटल 7 या आकड्यावरती सध्या सुकापूर 40 प्लस संघ. गतीमध्ये परिवर्तन केला. स्लोवर गतीचा हा बॉल डिलिव्हर केलाय. चेंडूला डीप बॅकवर्स कव्हरले कडे केला. क्षेत्ररक्षक हात उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉल वरती 2 धाब्याला प्राधान्य दिला. थोडीशी अचूक होती. बॅकअप भरपूर चांगला मिळाला. 2 धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. टोटल 9 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. चेंडूचा विचार केला तर टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सुरू. पहिल्या बॉल वरती षटकार आला आणि त्याच्यानंतर भरपूर चांगला बॅकअप आपण प्रशांत या गोलंदाज या ओव्हर मध्ये पाहिला. समोर स्ट्राईक वरती फलंदाज पाहिलं तर जयदास मात्रे हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल प्रशांत. ओरपीचा बॉल होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला. लॉंग ऑन डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तिथे उचलतील, फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेला प्राधान्य देत असताना संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. टोटल धावसंख्या पहिली फलकावरती तर संघ 10 या आकड्यावरती प्रहार करावा लागेल. आता समीकरण पाहिलं तर येणारे 7 बॉल 21 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे या बॉल मध्ये किमान एक तरी मोठा फटका हवाय बॅटिंग करत असताना सुकापूर 40 प्लस टीमला. प्रहार केला. फटका चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा चिन्ह उचलतील, फेकतील तोपर्यंत सिंगल कंपेअर दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केल्यानं तो प्रयत्न फसलाय. जिथे तिसरा हा धक्का बॅटिंग करत असताना सुकापूर टीमला. षटक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 11 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉलांना गरज मॅच मध्ये 20 धावांची.
टोटल 20 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय समीर पालकर. हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग 6 मध्ये 20 धावांची गरज आहे. थोडासा कठीण झालंय समीकरण बॅटिंग करत असताना. खरं तर सुकापूर 40+ टीम साठी कारण की महत्वाचे विकेट खरं तर अमर केनियन अमित पाटील हे आउट झाल्यानंतर थोडासा दबाव आता जाणवतोय सुकापूर 40+ संघ. थोडासा लो पुलटॉस बॉल होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. पहिला बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज समीर पालकरनं. जिथे समीकरण पाहिलं तर आता येणारे 5 बॉल आणि गरज 20 धावांची आहे. 5 बॉल 20 गोलंदाज तयार समीर. पुलटॉस बॉल अगदी लॉंग ऑन मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील अवघ्या सिंगल ला प्राधान्य दिला. एकेरी दुहेरी धावेनं काम बनणार नाहीये बॅटिंग करत असताना सुकापूर 40+ टीमचा. कारण की सामना जिंकायचा तर तुम्हाला इथूनच प्रहार करावा लागेल. आक्रमण हे खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सादर करावा लागेल. ते होत नाहीये सध्या. सिंगल डबलला प्राधान्य आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 12 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं येणारे 4 बॉल 19 धावांची गरज. 3 मोठे फटके या मॅच मध्ये हवेत बॅटिंग करत असताना सुकापूर 40+ टीमला. फिल्डची रचना चेंज केली विकेट साठी. झाले रसल्यानं पहिल्याच ओव्हर मध्ये पाहिला 3 धक्के लागले आणि त्याच्या कारणाचा संघ पूर्णपणे बॅकफुट वरती. स्लोवर बॉल लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट बॉल अतिरिक्त धाव जोडली जाताना अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरकल्या. टोटल धावसंख्या पाहिली तर 13 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. आता समीकरण बदललं. येणारे 4 बॉल 18 धावेची गरज. 3 मोठ्या फटके हव्यात मॅच मध्ये सुकापूर टीमला. वारंवार प्रत्येक बॉल वरती क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट अगदी चेंज करण्याचा प्रयत्न गोलंदाज समीर करतो. 4 बॉल 18 प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर पकडला जाईल. हा 4था धक्का बॅटिंग करत असताना सुकापूर 40+ टीमला. तीन बॉल आणि गरज 18 धावांची. मॅच मध्ये पकड ही मजबूत करतोय सध्या शिवनसाई संघ. 3 बॉल 18 3 बॉल 3 मोठे फटके. सामना फिनिश करेल मात्र नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चंद्रकांत पोपेटा हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 बॉल 18 गोलंदाज समीर पालकर. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये समीर पालकरची पाहायला मिळतं. पुढचा बॉल फुल टॉस बॉल बॅटच्या रडार मध्ये आलं नाहीये. इथे हा या बॉल वरती तुम्हाला पाईज मध्ये सिंगल पाहायला मिळतं. आता मॅच एकतर्फी झाली. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असलेल्यानं 2 बॉल मध्ये 17 करायच्यात. भरपूर चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. 5 दिवस ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम. भरपूर मेहनत घेतली आमचे पिंटू असलेल्यानं सर्व आयोजक कमिटी ज्यांच्या मेहनतीनं साकारलेले क्रीडांगण तुम्ही पाहता. अजून एक धक्का लागलाय. हा 5वा विकेट मैदानातून बाहेर झालाय. शेवटचा अंतिम 1 बॉल शिल्लक असेल. आज आता एकतर्फी झाली. शिवनसाई संघानं अगदी चांगलं प्रदर्शन केलं. तर शेवटचा अंतिम बॉल आहे. गोलंदाज तयार होईल. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही समीर पालकर या गोलंदाजाला पाहता. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार होतोय. समोर प्रकाश हा फलंदाज तुम्ही पाहता. अंतिम बॉल आलाय डॉट. शर्यतीनं हा सामना जिंकला. अभिनंदन टीम शिवनसाई. चला 2 संघ शिरोली संघानं विनंती असेल
शिवनसाई संघ दोन्ही टीमचे संघनायक आपण लकी ड्रॉ साठी या. चला आता लकी ड्रॉ केला जाईल. खरं तर जय हनुमान शिरवल्यानं त्याला त्या समोर असेल तो मात्र शिवनसाई या दोन संघांदरम्यान लकी ड्रॉ होईल. ज्याला बाय मिळेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की आपण समोर या. मॅचचा मान ऑफ द मॅच तर सागर टाईला मान ऑफ द मॅच हिरो सागर याबा. संघनायक सर्वप्रथम आपण याबा लकी ड्रॉ आपण करू. चला बाय इथे होते आणि शिवनसाई आणि शिरोली मध्ये आपण बाय केलेली आहे ती मिळाली आता शिरोली टीमला. वलवले आणि शिवनसाई मध्ये मॅच होईल. दोन्ही कॅप्टन लगेच समोर येत आहेत. टॉस करून घ्या. या सामन्याचा सामनावीर सागर ठरलाय. सन्माननीय रामदास बोंडे साहेब शिरोली यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खाली टॉस होत आहे. सागर तू मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. टॉस कर. सेमीफायनल टॉस होते. हेड इज कॉल. शिवनसाई संघाने नाणेफेक जिंकली. फिल्डिंग. चला उतरा शिवनसाई संघ. सामना 3 षटकांचा आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता वलवली संघाचा. कोण होता? सुयोग होता. सुयोग मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. सुयोग 3 ओव्हर.